नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. पराग खानविलकर यूट्यूब ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. जसे मी नेहमी माझे व्हिडिओ टाकत असतो, आज हा स्पेशल व्हिडिओ आहे. आज मी आलेलो आहे माझ्या मावशीच्या गावाला, पालवणी येथे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालवणी असं एक सुंदर गाव. आणि या गावाचे मी आज 2-3 ब्लॉग बनवले आहेत. सुरुवातीला माझे बंधू शैलेश विचारे, मावशीचे पुत्र, यांची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की माझ्या घरचा एक ब्लॉग बनव, जेणेकरून तुमच्या व्ह्युअर्सना कळू दे की कोकणात घरं कशी असतात. तर आता मी आलो आहे मावशीच्या गावी. बघू शकता, हे मावशीचं घर आहे. हे घर आहे. हा सुंदर असा इथे खळं आहे. हे माझे मेव्हणे प्रणील सावंत. आणि इथे तुळशी वृंदावन आहे. बघू शकता ब्लॉगच्या माध्यमातून तुळशी वृंदावन आहे. इथे वरती त्यांनी स्टोरेजसाठी, पाण्याच्या स्टोरेजसाठी टाकी बनवलेली आहे. घराच्या चारी बाजूला चिऱ्याचं कंपाऊंड आहे. कोकणात मोस्टली तुम्ही घरं बघितला तर ते चिऱ्याचे बांधकाम असतात. हे चिरे थंड असतात, त्यामुळे घरातले वातावरण एकदम शीतल राहतं. सुरुवातीला आपण घराच्या सभोवतालचा परिसर बघू व नंतर आपण त्यांच्या घराच्या आतला परिसर बघू. हा इथे गेट आहे. ही खोपी आहे, म्हणजे चुलीला जी लाकडं लागतात त्याची साठवणूक इकडे केली जाते खोपीमध्ये. ही त्यांच्या घराच्या बॅकसाईडला खोपी आहे. घराच्या सभोवतालचा अतिशय सुंदर असा परिसर. हे मंदिर आहे, घराच्या समोरच मंदिर आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता, हे मंदिर आहे. इथे पण एक सुंदर घर बांधलेलं आहे, बघू शकता. अतिशय टुमदार आणि सुंदर असं घर आहे. खूप अगदी मन प्रसन्न वाटतं. वरती टेरेस बघू नये हवं तर. वरती टेरेस आहे. इथे वरती टेरेस देखील आहे. आता आपण घराच्या आतमधला भाग बघू. आता हा घराच्या आतमधला अतिशय प्रशस्त असं घर आहे. इथे सोफा सेट वगैरे ठेवलेला आहे. इथे अजून एक रूम आहे, बघू शकता तुम्ही. अतिशय प्रशस्त अशी रूम आहे. इथे एक त्याने गेस्टसाठी बेडरूम पाडलेली आहे. जर गेस्ट वगैरे आले तर या बेडरूममध्ये आराम करू शकतात. आता आपण घराच्या आतमधला रूम बघणार आहोत. घराच्या इथे नेमप्लेट आहे, काका विचारे आर्मी रिटायर. शैलेश विचारे यांचे वडील विजय विचारे हे आर्मीमध्ये होते आणि 1942ला जे पाकिस्तान युद्ध झालं त्यामध्ये देखील ते सहभागी होते. आता काका हयात नाही आहेत, पण त्यांची आठवण म्हणून तिथे बोर्ड लावला आहे, काका विचारे आर्मी रिटायर्ड. हा काकांचा फोटो बघू शकता तुम्ही. हा त्यांचा पूर्ण लिव्हिंग रूम आहे. ही मावशी. मावशी कसं काय, बरं आहेत ना? हा घराचा परिसर बघू शकता. हे कॉमन टॉयलेट बाथरूम. या साईडला पण इथे पाणी तापवण्याची व्यवस्था आहे, चूल वगैरे आहे. पाण्याची अजिबात कमतरता नाही आहे, कारण बोरिंगला पाणी भरपूर आहे. आता आपण किचन बघूया. हे किचन आहे. अतिशय मॉड्युलर किचन बनवलं आहे मस्त. घरामध्ये अगदी मुंबईसारख्या सुखसोयी आहेत. फ्रीज आहे, गॅस आहे, सर्व आहे. याला आपण किचन नंबर 2 म्हणू शकतो. किचन नंबर 2. जर तुम्हाला चुलीवर काही बनवायचं असेल तर तुम्ही चुलीवर इथे बनवू शकता. इथे चुलीची व्यवस्था पण आहे. हे देवघर आहे.
कोकणात देवघर हे कधी पण सेपरेट असतं. सेपरेट देवघर आहे. हा त्यांचा मास्टर बेडरूम आहे. अतिशय नॅचरल वातावरण आहे. बघू शकता तुम्ही घराच्या सभोवताली झाडं वगैरे. खूप सुंदर, मन अगदी प्रसन्न होतं. इथे टॉयलेट आहे, मास्टर बेडरूमचं टॉयलेट. हे बघू शकता, इथे एक बेडरूम आहे. तर मित्रांनो, कधी आलात कोकणात दापोलीला तर शैलेश विचारे यांच्या घरी अवश्य भेट द्या. चला तर मित्रांनो, आज मी इथे कोकणात आहे आणि आज कमीत कमी मला 2 ते 3 अजून आपल्या ब्लॉगरसाठी ब्लॉग बनवायचे आहेत. ही माझी गाडी, ज्या गाडीने मी आलो. चला तर मित्रांनो, इथे ब्लॉग पूर्ण करतो. जय शिवराय, शुभ सकाळ. कोकणात मी आज आहे 1 दिवस. अजून मी अनेक ब्लॉग बनवणार आहेत आणि त्या ब्लॉगला लवकरच तुम्हाला मी यूट्यूबला अपलोड करीन. जय शिवराय.